नमस्कार, मी प्रवीण पवार. गावरान गप्पा सामान्य जनतेच्या हक्काचं व्यासपीठ या चॅनलला तुमचं स्वागत करतो. तर आपण सध्या मोहोळ येथील तहसील कार्यालयासमोर आहे आणि नमस्कार, नाव काय तुमचं? नमस्कार, सचिन खोचरे. काय करता तुम्ही? मी शेती करतोय. शेती करता. तर आता जे राजकीय वातावरण चालू आहे त्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? त्याबद्दल आता बोलायचं म्हटलं तर प्रत्येक गावागावातनं जर विचार केला तर सगळेजण भाजपला कंटाळलेले आहेत. त्याचं कारण सांगू शकता का तुम्ही? कारण म्हणजे काय, नुसते ज्या गप्पा आहेत त्या फक्त ह्याच्या गप्पा आहेत, त्या काय म्हणायचं त्याला, नुसतं बोगस आश्वासन आहे. ते आश्वासन कुठलीच पूर्ण नाही ती भाजपवाल्यांची. त्यामुळं आता लोक सगळे कंटाळलेले आहेत भाजपला. फक्त आता आम्ही तर ठरवलं आहे, आमचा जो उमेदवार आहे तो फक्त प्रणिती शिंदे यांना निवडून द्यायचं. त्या मागचं पाठीमागे एक ठोस कारण असेल, ते कारण सांगू शकता का तुम्ही की बाबा भाजप नको, आम्हाला प्रणिताई शिंदेच हव्यात, या मागचं एक ठोस कारण आहे ते सांगू शकता? नाही तर ठोस कारण म्हणजे काय, फक्त हे जे आहे ना सगळं शेतकऱ्यांच्या बाबतीत जर बघितलं तर कुठलाच निर्णय ठोस त्यांनी घेतलेला नाही. तर म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बाबा एक व्यवसायी किंवा जे सरकारी नोकरदार त्यासाठी चांगलं आहे, फक्त शेतकऱ्यांसाठी नाही. हां, नोकरदारांसाठी कुठं आता जर भरती जी म्हणताय तुम्ही, भरतीसुद्धा त्यांनी केलेली नाही. भरती करायची म्हणलेली, कितीची भरती केली आहे, किती जणांची, किती शिक्षकांची भरती केली आहे, त्यात बी काय जणांना ऑर्डरी द्या, काय जणांना ऑर्डरी नाही त्या. हां, त्यामुळं सगळेजणच वैतागलेले आहेत जवळजवळ, नोकरदार जर असले तरी आणि शेतकरी जरी असले तरीसुद्धा. तर तुम्हाला वाटते आपल्या सोलापूर जो मतदारसंघ आहे त्यामधून प्रणिताई शिंदेच निवडून येतील असं? हां, 100% प्रणिताई शिंदे निवडून येणार, त्यात काय वाद नाही. हाँ, कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी, और कुछ लोग मनोरंजन भी करवाते हैं. तर ह्याच्यामुळेच भाजप येणार नाही ना. काय म्हणजे जी शेतकऱ्यांसाठी कुठल्या योजना नाही त्या काय नाही, ह्याच्यामुळे ते तर वरून तर भरपूर योजना आहेत पण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. नाही कुठल्या योजना आहे ते सांगा की तुम्ही ते पोहोचवा. आता तुमच्या खात्यामध्ये आता 15 लाख रुपये जमा झाले. कुणाच्या खात्यात आलेत सांगा की. होय, कुणाही खात्यात आलेत का तुमच्या खात्यात? म्हणजे यांचं सगळे तुमचं इथे भोगस आश्वासन आहेत असं आश्वासन, बाकी काय नाही. हा, कुणाच्याच खात्यात मला एखादी माणसानं सांगू द्या की त्या खात्यात 15 लाख आले आता. नाही, भरपूर जण म्हणतात की बाबा जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांसाठी 2-2 हजार 3-3 हजार रुपये असे जमा होतात, त्या संदर्भात तुम्ही काय म्हणता? हां, किती जे GST आज पेट्रोलचं डिझेलचं दर किती आहे तर त्याचं माप नाही. वाढवलेलं जर पण कमी किती केले, 2 आणि 3 रुपयानं कमी करतात आणि वाढवताना 2-2, 3-3 रुपयानं वाढवलेलं असते. आणि जी रेट चालू आहे ती कंटिन्यू ती वाढायला चालू असते आणि बंद केल्यापासून कमी केल्यापासून पुन्हा वाढायचं बंद केलं, एकदाच कमी म्हणजे केलं. तुमचं म्हणणं आहे की बाबा ज्या वेळेत मोदी सरकार आलं त्यावेळेस पण महागाईच वाढते, स्वस्त महागाई वाढते. हा, महागाई वाढते, स्वस्ताही काहीच नाही. पहिलं 100 रुपये म्हणजे कितीतरी बाजार येत होता ना, आता 500 रुपये 1000 रुपये खर्चले तरी बाजार येत नाही. ही परिस्थिती नेहमी आहे. हां, आणि आज हॉटेलमध्ये गेला तर तुमच्या जेवणाला सुद्धा GST आहे. 5 रुपये चहा प्यायचं म्हटलं की त्याला GST 3 रुपये लागलेले असते. मग हॉटेलमध्ये खाण्यावर सुद्धा जर GST तुम्ही लावता म्हणल्यावर ह्याला काय अर्थ आहे का नाही? म्हणजे अशी बरीचशी कारणं आहे की त्यामुळे तुम्ही या सरकारला कंटाळलेला आहात. कंटाळलेला आहोत. हा, अशा कारणामुळेच भाजपला कंटाळलेला आहोत. जनतेच्या अगोदर मी तुम्हाला एक सामान्य नागरिक म्हणून विचारतो की फिक्स तुमचा निर्णय तुम्हाला काय वाटतं की बाबा कोण निवडून येईल?